हाय दोस्तों, मी आपला अहिरी समाचारमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो। अहिरी पोलीस स्टेशनमध्ये एक अनुसूचित जमातीच्या तरुणीने तक्रार दिली आहे की तिला लग्नाचे आमिष दाखवून अभिषेक आईलवार या कंत्राटदार युवकाने फसवणूक केली, वारंवार अत्याचार केला आणि अवैध पद्धतीने आणि बळजबरीने तिचा गर्भपात घडवून आणला। आदिवासी असल्याने लग्न करण्याकरता नकार दिला। या संबंधात अहिरी पोलीस स्टेशनमध्ये सदर युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून या संबंधात SDPO कोकाटे साहेब चौकशी करत आहेत। अभिषेक आईलवार याच्यावर कलम 69 अंतर्गत लग्नाचे खोटे आमिष देऊन शारीरिक संबंध ठेवणे, कलम 241 पुरावे नष्ट करणे आणि कलम 351(2) शारीरिक इजा पोहोचवणे, मालमत्ताची नुकसान पोहोचवणे अशी धमकी देणे आणि एट्रोसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदर प्रकरण एट्रोसिटी ॲक्ट अंतर्गत असल्याने SDPO कोकाटे साहेब याची चौकशी करत आहेत। या संबंधात त्या युवकाने अहिरीच्या अतिरिक्त सत्र न्यायालयात एंटिसिपेटरी बेल करता आणि अटकपूर्व जामिनाकरता याचिका दाखल केली आहे। काल त्यावर सुनावणी झाली। असं सांगण्यात आले की सोमवारी पुन्हा सुनावणी होऊन त्यावर कोर्टाकडून निर्णय जाहीर करण्यात येईल। तोपर्यंत पोलीस त्यात माहिती घेतली असता असं कळले की संबंधित युवक आणि ती तरुणी एकमेकांना पूर्वीपासून ओळखत होते। या ओळखीची परिवर्तन प्रेमात झाले आणि सदर युवकाने त्या तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार अत्याचार करू लागला। जेव्हा गर्भ थांबला त्या मुलीच्या पोटात, पुन्हा तिला बळजबरी करून आमिष देऊन ते गर्भपात करण्यास तिला राजी केले, एका रुग्णालयात नेले आणि तेथे मी सदर मुलीच्या युवतीच्या ते तरुणीचा पती आहे असं दाखवून गर्भपात करून घेतला आणि नंतर लग्न करण्यास नकार दिला। आता सदर युवकाला याबद्दल तक्रार देण्यापूर्वी विचारले असता माझ्या त्या तरुणीशी संबंध नाही, सदर जे ॲबॉर्शन होता मी तिला मदत करण्यासाठी करून दिलो, तो गर्भ माझा नव्हता आणि त्या मुलीशी माझा कोणताही संबंध नाही असे उत्तर दिल्याने तक्रार नोंदवण्यात आली। तक्रार करण्यापूर्वी नातेवाईकांनी खूप प्रयत्न केला की हा मामला आपसमध्ये निपटवून जे योग्य असेल तो निर्णय घ्यायचा, पण अभिषेक आईलवार याने कुणालाही प्रतिसाद दिला नाही आणि तो याच मुद्द्यावर ठाम होता की माझ्या त्या मुलीशी संबंध नाही, आमचे शारीरिक संबंध आलेले नाही आणि तो गर्भसुद्धा माझा नव्हता, मी फक्त तिला मदत करण्यासाठी गर्भपात करून दिला असा उलट तो बोंब मारला, म्हणजे उलट बोलू लागला। आता प्रकरण न्यायालयात आहे। यामध्ये एक महत्त्वाची बाब अशी आहे, म्हणजे मुद्दा असा आहे की रुग्णालयाने सदर युवतीचा आधार कार्ड चेक केला की नाही आणि तिच्या आधार कार्डवर या मुलाचं नाव होता की नाही, अभिषेक आईलवारच्या कोणत्या कारणावरून म्हणजे ते अबॉर्शन करण्यात आले, ते कारणही महत्त्वाचे असते। आता हे पोलीस चौकशीतून दिसून येईल। तुर्तास मी येथेच थांबतो। अधिक जानकारी पुन्हा देण्यात येईल। धन्यवाद।